संत समागम वावगाची भ्रम नको देवा आणि मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडू संत समागम वावगाची भ्रम नको देवा पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका भगवंताच्या चरणी अनंत प्रणाम। श्री पांडुरंगरायाच्या चरणी प्रणाम। माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सर्व संत मंडळींच्या चरणी प्रणाम। आणि सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत। आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण मनोहर महाराजजी, आमचे वैकुंठवासी बोधे बाबा, त्यानंतर त्यांच्याकडे पाहिलं की बाबाची आठवण येते। साधं जीवन आहे मनोहर महाराजांचं। आपल्यापेक्षा वडीलधारी मंडळी आहे, त्यांनाही प्रणाम। हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज, हरिभक्तीपरायणांचे तात्या महाराजजी, सर्व महाराज मंडळी, मृदंग, टाळकरी, वादक, सगळे गायनकार मंडळी, सर्वांना प्रणाम करून, सर्व उपस्थित भक्तांना प्रणाम करून, सर्व मातांना प्रणाम करून अल्पशी ही सेवा भगवत चरणी समर्पण आपण सर्वांना मिळून करू। नवीन देव आले तुमच्या गावात यावर्षी। भोलेनाथ बाबा ते विसरलेच होते, त्यांना अजिबात विसरायला जमत नाही। आणि तुमच्या गावात त्यांना यावं वाटलं म्हणून आले, नाही तर कोणाच्या मर्जीनं येतच नाही। आणि ज्या ठिकाणी शिवजीचं आगमन होते त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीची उणीव राहत नाही। विठ्ठल विठ्ठल शिवजीचं उदारपणच एवढं मोठं आहे। आणि एक सांगू का, ते तप एवढ्यासाठीच करतात, त्यांच्या नावामध्ये सगळं सामावलेलं आहे। शिव, शिव म्हणजे कल्याण। कोणी या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी बसलेले आहे। जा, कोणी जा, कधीही जा, त्याला काही काळ वेळ नाही आहे। बाकीच्या मंदिरांना कुलप लागतात, पण जुने मंदिर जे आहेत शिवशंकरजीचे, त्याला हेमाडपंथी म्हणतात, त्याला दरवाजाच नाही। बंद काय करायचं? आपको जब भी समय मिले, शिवजी कहते रात के 12 बजे भी क्यों ना आए, आपका स्वागत है। आणि आपलं कल्याण करण्यासाठी मी नेहमी सांगत असतो। आता शिवजीचं ज्ञानोबारायांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे। कलिता तापसाची कडसणी, कवना जवळी ठेविजेल शोळ पाणी। तपश्चर्येच्या बाबतीत ज्ञानोबारायांनी वर्णन करावं, शंकराच्या बरोबरीचाही तप करणारा कोणी नाही, मग महाराजांपेक्षा श्रेष्ठ आणखी कोण असणार? करिता तापसाची कडसणी, कवना
जवळी ठेवीजेल शूळ पाणी. ते पुढचं नको आपल्या, तोही पाहे म्हणे सांडोली माथा वाहे. तो भाग स्वतंत्र आहे. पण ज्ञानोबाराय एक शब्दही खोटा बोलत नाही, त्यांना आवडतही नाही. माझी सत्यवादाचे तोप केले वाचा भाऊ, कशाला खोटे बोलणार. आणि म्हणून सगळ्यात जास्त तपश्चर्या करणारी देवता कोणची असेल? शंकरजी. दक्षाने निंदा केली, सगळ्यांना माहिती आहे. महाराजांचं वर्णन केलं पाहिजे हो थोडं. आणि मग कैलास त्या दक्ष महाराजांच्या त्या ब्रह्मसत्रातून वापस आले, बसले घरी. सगळं विसरून जातात शंकरजी. म्हणजे नेहमी सांगतो, चूक भूल होत असते आपली कधी कधी. सोमवारी काही खाण्यात येते, बिस्किटच खाते, पण मेरा भी होता है. आपलं काही झाकली मोठ ठेवायचे तर मेरी भी गडबड होती है कभी कभी. तर त्याचंही उत्तर आहे. शंकरजी इतके दयाळू आहे. फक्त 3 वेळ त्यांच्या जवळ म्हणायचं, मी तुमचा दास आहे. 3 वेळ झाला शांत. कितनी भी बड़ी भूल हो जावे, 3 बार शिवजी से कोई क्षमा मांगे तो शिवजी शांत हो जाते हैं. इतकं दिव्य वर्णन आहे. ते सांगत होतं, कैलासवर आले. कैलासवर आल्यानंतर विसरू नाही गेले. त्या निंदा केली वगैरे, तो भाग स्वतंत्र आहे. आणि समाधीत बसले आपले. आणि तिथली एक चौपाई यायला, बीते सवंत सहस्र 87 तजी समाधी शंभू अविनाशी. अर्थ सोपा आहे. किती? बीते सवंत, सवंत म्हणजे वर्ष, सहस्र म्हणजे 1000, आणि 87,000 वर्ष. डोळे लावले की उठलेच नाही. सांगा बरं, 87,000 वर्ष कशाला म्हणतात बापू? इतकी घोर तपश्चर्या. आणि कोणासाठी? 1 लोटा जल सगळी समस्या हो का हल. हे आपल्यासाठी, सगळ्यांचं कल्याण व्हावं. तसंच नर नारायण हिमालय पर्वतावर तपश्चर्या करतात. कशासाठी? भारतात जगात शांती राहावी म्हणून. तुम्ही देवता ते भजाल, देवता तुम्हा तुष्टतील, ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथ. म्हणून देवादिकांची उपासना करत चला. मग त्यांना खूप आनंद होत असतो. त्या देवादिकांना त्यांची उपासना केली, त्यांचं स्तवन केलं, मग ते प्रेम करतात आपल्यावर आणि आपलं कल्याण करत असतात. ते महाभारतामध्ये नित्य स्मरणीय देवता ऋषी यांची नाव आहे. नद्या, पर्वत आणि अशी आज्ञा आहे त्या ठिकाणी. विष्णू सहस्रनाम वाचल्यानंतर त्या ऋषींची नावे वाचा. कंपल्सरी आहे ते. ठीक आहे, ते वाचायला पाहिजे. पूर्व दिशेचे वगैरे सगळे, पश्चिम उत्तर दक्षिण वाचा, खूप चांगलं होते. पण एक सांगतो तुम्हाला, हे सगळं करा पण अंडे खाऊन नाही जमत. वो नहीं चलेगा. अंडे खाणं चालू, 1 लोटा जल. काय खायला लागल्या बापू? तुमचं गाव चांगलं आहे, तसं तुमच्या गावात काही प्रवेश नाही अजून, पण दुसरीकडे अहो अंड्याची काय गोष्ट करता तुम्ही? बाया दारू प्यायला लागल्या. जास्त वर्णन करणे नको बाबा, काल प्रभाव आहे. असो, म्हणून भगवान भोलेनाथांची भक्ती तुमच्या गावात आले आणि सेवा करा. आणि सांगतो तुम्हाला, ज्यांना ज्ञान पाहिजे, ज्यांना भक्ती पाहिजे आणि ज्यांना वैराग्य हवं असेल, शिवकृपेशिवाय मिळत नाही. ज्यांच्यावर शिवकृपा झाली त्यांनाच त्या गोष्टी प्राप्त होतात. भगवंताचं प्रेम सुद्धा शिवकृपेशिवाय मिळत नाही. आणि आणखी एक सिद्धांत सांगतो,
जिस पर शिवजी प्रसन्न है उस पर सभी देवता प्रसन्न रहते हैं। आणि ज्यांच्यावर शंकरजी नाराज असतात त्यांच्यावर सगळेच देव नाराज असतात। विठ्ठल शिव उपासना जरुरी आहे। आपले पूर्वज खूप ज्ञानी होते, शिकलेले कमी होते, त्यांच्याकडे श्रीमंती आजच्या एवढी नव्हती, पण ज्ञान होता। काय संस्कृती आहे आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली। प्रत्येक अंगणामध्ये तुळशी वृंदावन, प्रत्येक अंगणामध्ये त्या तुळशी वृंदावनाच्या जवळ शिवजीची पिंड। हे कोणी केलं? हे पूर्वजांनी शिकवलं आपल्याला की शिव कृपेशिवाय तुम्ही कोण्याही देवतेची साधना करा, ती सिद्ध होत नाही। जब भोलेनाथ कृपा करेंगे तब सिद्धि मिलती है। विठाला विठाला भक्ती करत चला। शिव सहस्त्रनाम वाचत पुस्तक आहेत जवळजवळ आता पुष्कळ वेळ सांगणं झालं। चला मी आता अभंगाकडे वळतो। आज कीर्तनाकरिता घेतलेला जो अभंग आहे हा मागणी पर अशा प्रकारचा आहे, कारण उद्या काला आहे। नियमाप्रमाणे मागणी पर अभंग असतो। अशा संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे। मागण्याचा एक पूर्ण अभंगामध्ये 7 मागण्या मागितल्या। विठाला विठाला त्याचं चिंतन आपण नंतर करू। माझं एक नेहमी गुरुवारांचंच ऐकलेलं तेच बोलतो मी। काय बोलतो ह्यापेक्षा कोण बोलतो हे महत्वाचं असतं। काय बोलत आहेत त्याला महत्व नाही, कोण बोलतोय त्याला महत्व आहे। उदाहरणार्थ पाठ आहे तुमच्या, मर्डर झाला गावात, सगळ्याला माहित असते की अमक्यानं केला, त्याला सजा झाली का? सगळं गावातले लोक बोलून राहिले। पण जब जज साहब कहेंगे कि इसने मर्डर किया, त्यांच्या बोलण्याला किंमत आहे। म्हणून काय बोलतो त्याला महत्व नाही, कोण बोलतो। आता इथे कोण बोलत आहेत अभंगामध्ये? संत श्रेष्ठ एकनाथ महाराज। जितके संत झाले वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, त्या संतांमध्ये सगळ्यात जास्त वाङ्मय जर कोणी आपल्या संप्रदायाला दिलं असेल ते एकनाथ महाराजांनी। विठाला विठाला तेवढं वाङ्मय कोण्याच संताचं मिळणार नाही तुम्हाला। असे एकनाथ महाराज, त्यांना शांती ब्रह्म म्हणतात। आणि महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे, श्री संत एकनाथ महाराज बोलण्यापेक्षा आपल्या आचरणातून शिकवतात। विठाला विठाला बोलण्यापेक्षा आपल्या क्रियेतून ते जगताला उपदेश करतात। एक दोन उदाहरणं सांगून पुढे जातो। श्री गंगाजीच्या स्नानाला चालले एक यवन म्हणजे मुसलमान, स्नान करून वापस आले गंगाजीवरून, आणि तो यवन श्री महाराजांच्या अंगावर पान खाऊन थुंकला, काहीच बोलले नाही महाराज। शांती ब्रह्म उगीच म्हटले का? नाही, आपल्या अंगणात जरी रस्त्यात जरी कोणी थुकलं तर भांडणं व्हायचे, त्यांच्या अंगावर थुकला तो पान खाऊन महाराज रिटर्न कुठं गेले? गंगेवर स्नान केलं आले। अहो असं 100 वेळ केलं त्याने
100 वेळ थुंकला तो महाराजांच्या अंगावर. महाराज एक शब्द बोलले नाही. बस थुंकला की वापस गंगेवर जायचे एकनाथ महाराज आणि स्नान करून यायचे वापस. आणि 100 वेळ थुंकल्यानंतर अहो तो यवन मुस्लिम पाय धरले महाराजांचे. महाराज चुकलं हो, चुकलं. म्हणे तुझं काय चुकलं? अहो म्हणे मी 100 वेळ थुंकलो तुमच्या अंगावर, तुम्ही आपले काही बोलत ना, काही नाही. उठले की रिटर्न गंगाजी मी जाते स्नान करते हो. अरे बाबा म्हणे तुझ्यावर रागावण्याचं काही कारणच नाही, कारण तुझ्यामुळे मला आज 100 वेळ गंगा स्नान घडलं. म्हणे तू जर थुंकला नसता तर 100 वेळ गंगाजीचं स्नान झालं नसतं. तुला खेद करण्याची काही जरूरतच नाही. आणि महाराजांचे घट्ट पाय पकडले आणि त्याला उपदेश करून कृतार्थ केला. म्हणा यवन अंगावर प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी सहनशील. आणि एक सांगू का, जे लोक सहनशील असतात ते खूप मोठे होतात. थोडं सहन करायला शिका. अध्याय गीता अध्याय नंबर 2. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्तु तिक्षस्व भारत. काय बोलले देव अर्जुना? इंद्रिय आणि त्यांचे विषय, कधी अनुकूल विषय भेटतील इंद्रियांना, कधी प्रतिकूल. एसटीत बसले फाटकी सीट आली, दुसरीकडे जागाच नाही. त्यातलं ते काय म्हणतात ना, ते नरम स्पंज नेला होता काढून, एसटी पॅक आहे, बसा आता लाकडावर. आता स्पर्श विषय, नेहमी इंद्रियांना अनुकूल विषय मिळत नसतात. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, कभी सुख पैदा होगा, कभी दुःख मिळेल. आणि काय देवाचे वचन आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, संसारात मिळालेलं सुख तेही टिकत नाही. काय कामाचं? आपल्याला परमनंट सुख पाहिजे, टेम्पररी नाही. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला असं म्हणतो का, किंवा ताप आली 8-15 दिवसासाठी बसली तरी चालते, परत येऊ द्या, आली तर आम्ही परत येऊ तुमच्या इथे. नाही, कायम सुख हवंय जीवाला. पण संसारात कसं आहे, देव याच श्लोकाचं भाषांतर खूप छान आहे. अर्जुना, इथे मिळालेलं सुख ते पण टिकत नाही, आणि दुःख मिळालेलं तेही काही कायम राहत नाही. हे दोन्ही आगमापायिन, येणारे आणि जाणारे आहेत. म्हणून तां तितिक्षस्व भारत, त्यांना सहन करायला शिकायचं. मग तिथे समबुद्धी ठेवायची. म्हणा सुख दुःख समान सकळ जीवाचा माता
हा श्लोक आणि सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ जो माणूस संसारातल्या सुखदुःखांना समत्व देतो तोच भगवंताची चांगली भक्ती करू शकतो. नाही तर मग काय होतं माहित आहे का, अति सुखाला मन अस्थिर होते, नाचायला लागतो, बहुत सुख मिल गया. अरे मग ते चित्त कुठं स्थिर राहिलं. अस्थिर चित्तात परमात्म्याचं विस्मरण होतं. अति सुखाला बोलून गेला देवाला, अति दुःखाला त्यावेळेला चित्त स्थिर राहत नाही, त्यावेळेला परमेश्वराचं विस्मरण होतं. दोन्ही अवस्थेत अति सुखात आणि अति दुःखात, आणि जर त्या दोघांना सम मानलं मग चित्त स्थिर राहते. हे बघा, परमात्म्याचं ध्यान होण्यासाठी पहिल्यांदा शरीर स्थिर राहिलं पाहिजे. शरीराची स्थिरता झाली कि मग डोळ्याची स्थिरता व्हायला लागते, नेत्र स्थिर हो जाते हैं. आणि मग अंतःकरण स्थिर झालं की जसं स्थिर पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट पाहता येतं, त्याप्रमाणे आपला जो आत्मा आहे त्या स्थिर चित्तामध्ये त्याचा अनुभव यायला लागतो. म्हणून सुखदुःख समान शीतोष्ण तितिक्षस्व भारत, ये संसार के न सुख काम के है न दुःख काम के है. असं मी कशासाठी एक उहापोह करत बसलो तुमच्या सोबत. संत आहेत ते सहन करतात सगळं. आणि तू सगळ्याचं उदाहरण पाठातलं आहे. मूर्ती तिनं घाव सहन केले, देवत्व प्राप्त झालं. पायरी असते म्हणजे ती दगडाची, तिनं घाव सहन केले नाहीत आणि परिणामतः ती तिथे चपला ठेवल्या जातात. ती पायरी मूर्ती म्हणायला लागली, अगं तू काही सहन करायला शिकली नाही जीवनात, आणि त्याचा परिणाम असा झाला चपला जोड्याचं स्थान मिळालं. आणि मी खरंच घाव सहन केले. ती मूर्ती म्हणते, आज माझ्यावर दही दुधाचा अभिषेक होतो, बस म्हणून थोडं सहन करा. सुना आहेत का नाही, तुमचा नंबर लावल्याशिवाय बजेटच बसत नाही, कारण तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. थोडस सहन करत चला. बोलले तर बोलू द्या कोणी घरात, तुम्ही चांगल्या राहा, तुम्ही शिकलेले आहेत, सहन करायचं. ताण तिथे घरात शांती राहील. काय होते, खूप शांती प्राप्त. असो, माझा पहिला मुद्दा मी संपवला इथे की एकनाथ महाराजांबद्दल मी बोलत होतो. पुढचंही अभंगाचं चिंतन आहे. दुसरं एक उदाहरण म्हणजे महाराज कसे होते, सहनशीलता 100. असो, दुसरं एक उदाहरण मी ऐकलं ते सांगतो तुम्हाला. विठाला विठाला लग्न न झालेला एक तरुण युवक श्री महाराजांच्या जवळ गेला आणि अगदी 11ची वेळ असेल आणि महाराजांना प्रश्न विचारला, महाराज मी लग्न करू की न करू सांगा. महाराज म्हणे, त्या प्रश्नाचं उत्तर नंतर बघू, जेवायची वेळ झालेली आहे. आणि महाराजांची पत्नी पतिव्रता होती गिरजामाता. सांगितलं, चांगले पाहुणे आले, व्यवस्थित स्वयंपाक करा आणि पानं वाढा. आणि ते पतिव्रता बिचारी झालं म्हणजे जेवण करू आपण. मग त्या प्रश्नाचं उत्तर लग्न करणं करायचं नाही करायचं ते नंतर आले. झालं स्वयंपाक, बसले जेवायला. एक होतं फिक्क वरण आपलं तुरीचं आणि एक होती भाजी. आता ऐका नीट, वरणात अजिबात मीठ नव्हतं, काहीच नाही, ताटातही नाही. आणि भाजी केली होती, त्या भाजीत मीठच मीठ. आणि तिखट म्हणाल, एक घास खाल्ला की डोक्यावरचे सगळे केस उभे. अशी भाजी केली गिरजाबाईने.
कारण महाराजांची आज्ञाच होती, पाहुणे मोठे जबरदस्त आहे, स्वयंपाक चांगला करा. तिनं ओळखलं. कारण कसे आहे, पतिव्रता मावल्यांचा अधिकार काय सांगू, तुम्ही बसलेले आहेत, मी काही हवा मारायला आलो नाही. आपल्याला ते आवडतही नाही, जमतही नाही. पण खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर पतिव्रता धर्म पालन केला आणि 12 वर्ष संपले की तुम्हाला अंतर्दृष्टी प्राप्त होते, अंतर्ज्ञान प्राप्त होते. तुम्ही दुसऱ्याच्या मनातलं ओळखू लागाल, इतका पावर देवाने या मातृशक्तीला दिलेला आहे. तर तुम्ही त्या ब्रह्मा विष्णू महेशाला बालक बनू शकता, एवढी शक्ती तुमच्यात दिली देवाने. तुम्ही वापर कराल तर पतीची मता अनुसरवणे पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. म्हणा तो का म्हणे, तू का म्हणे पतिव्रता, पण पतिव्रता धर्म कोणची स्त्री पालन करू शकते? ऐका, झोपले का? कोणी झोपलं नाही? ऐका, पतीची चूक झाली तरी माझीच चूक आहे इतकी तयारी पाहिजे, आणि आपली चूक झाली तरी ती प्रामाणिकपणे जी स्त्री स्वीकारण्यास तयार आहे ती पतिव्रता धर्म पालन करू शकते. पति की भूल भी मेरी भूल है और स्वयं की भूल वह भी मेरी ही है, इतकी तयारी पाहिजे. जाऊ द्या, आपला विषय तो नाही, पण ते आला दांडच फुटत राहते, शब्द आला की फुटलंच पाहिजे. हो, असं मी कुठे होतो, त्या बापा गिरजाबाई पतिव्रता सब जानती थी महाराजांचा उद्देश काय आहे, मला चांगला स्वयंपाक करा, असा विचित्र स्वयंपाक केला. सारे एका घासात केस उभे राहिले, सुसू करायला लागला, जेवणच बंद केलं. काय माणसं इथे. महाराज मस्त जेवले, एकनाथ महाराज. मग झालं, जेवण झाले, महाराजांनी पाहिलं हा जेवला नाही, बसले, 500 पारी घ्या. मग महाराजांनी काय केलं, त्या गिरजाबाई सांगितलं 12 वाजले, घरात सगळी ऊन प्रकाश झक सूर्यनारायणाचा, आणि म्हणे अगं मला पोथी वाचायची आहे, कंदील लावणार. ते म्हणे भलत्याच घरी आलो बाबा प्रश्न विचारायला, पण खरोखर तिला कंदील आणल्या. आता कंदीलही गेले बापू, काय प्रदर्शनात ठेवायचीच वेळ आली. असं बरं, ते कंदील आणून ठेवला, पेटून ठेवला. ती थोडी तिकडे गेली की महाराजांनी परत विचार, अगं म्हणे वाट लहान दिसत नाही बरोबर, मोठी का? ती आली, फिरवलं ते चाक,
मोठे तेव्हाच्या तेव्हा हे पक्के दोघे मॅड आहेत म्हणे. त्यामध्ये आता एक वेळ आलो यांच्या घरी, आता डबल यायचं नाही झालं म्हणे. महाराज येतो मग. हो म्हणे, आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणे तुम्ही, लग्न करू का नाही. ते म्हणे 2 वेळ दिलं बोलले नाही, पण महाराज आचरणात म्हणे काय काहीच तर बोलले नाही या विषयात. मग जेवला का तू. नाही म्हणे का. ती भाजी किती तिखट होती, मिठाचा पत्ता नाही त्या तिखट भाजीत. बरं ताटात वाढलं नाही, मागतलं तर भेटत नाही, आणि वरणात मीठ नाही. अरे म्हणे मग माझ्याकडे पाहायचं तर होतं जेवताना मी काय केलं. मी म्हणे ते बिना मिठाचं वरण जास्त मीठ ज्या भाजीत होतं त्यात टाकलं, फिकं होतं वरण, भाजी तिखट होती, ती झाली म्हणे मग नॉर्मल, आणि मस्त जेवलो. पत्नीला बोललो का तू असंच केलं आणि तिथलं हे कमी जात. हो कुछ भी नाही. अरे बाबा म्हणे तिचं चुकलं तर मी ऍडजस्टमेंट करतो. ऐकून राहिले का झोपले. पत्नीचं चुकलं तर मी ऍडजस्टमेंट करतो पण भांडण करत नाही. आणि माझं चुकलं तर ती काही बोलत नाही, ती ऍडजस्टमेंट करते. आता भर दुपारी कंदील लावत असते का पण पोथी वाचायला, पण ती काही बोलली का. कंदील आण म्हणलं की मुगाट्यानं आणून ठेवलं. वाद कमी आहे पोटी करून ऍडजस्टमेंट अशी भेटल तर कर. एवढं कशासाठी बोलतो तुम्हाला. महाराज कमी बोलत नव्हते जास्त, ते क्रियेतून आणि उपदेश करत होते. असे शांती ब्रह्म श्री पैठण निवासी एकनाथ बाबांचा हा अभंग आहे. 4 चरणाचा मागणी प्रकरणातला, आणि 7 प्रकारच्या मागण्या देवाकडे त्यांनी केल्या. विठाल विठाल हे बघा, कोणी देवाकडे मागितलं देव देत असतो का, हा एक मोठा प्रश्न आहे. अरे सगळेच जण मागत असतात, पण आपण मागितलेलं देव आपल्याला देत असतो का, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून मागणाऱ्याची ही पात्रता पाहिजे, मागणाऱ्याची ही लायकी पाहिजे. म्हणून पात्रता पहिल्यांदा आपल्या अंगी यावी आणि नंतर देवाला मागावं. ते वरदान, ते मागणं देव पूर्ण करतात. विठाल विठाल पात्रता पाहिजे. लग्नामध्ये अक्षता फेकतो की नाही आपण, बरोबर. काय फेकतो, ज्वारी फेकतो का अक्षता. वास्तविक जर पाहिलं तर अक्षता म्हणजे तांदूळच पाहिजे लग्नात. त्याचं कारण आहे बघा, आपण म्हणतो ना हीच अक्षत समजून लग्नाला अक्षत, अक्षत म्हणजे चावल तांदूळ, आणि त्याचा अर्थ काय होतो अक्षत. अ म्हणजे नाही, सगळं पाठ आहे तुमच्या आता. क्षत होणे म्हणजे तुटणे फुटणे नष्ट होणे, म्हणून त्या अक्षता वापरल्या पाहिजे. बहीण भावाला दुरून येऊन दिवाळीला अक्षत लावते की नाही. बहिणी आहेत का कोणाला, त्यांच्या काही बुढे बुढे वाढे असतात. आता मला सांगा, लग्नाचा मंडप आहे, तिथी आहे, बँड तयार आहे, ओके, स्वयंपाक तयार आहे, आणि अक्षदाई मंगलाष्टकही म्हणणं चालू आहे, अक्षदाई पडून राहिल्या, लग्न कोणाचं लागते. पात्रतेत आहेत त्यांचं, बाहुल्यावर आहे त्यांचं लग्न लागतं. तसं पात्रता पाहिजे हो. त्यावेळेला आपण जे काही मागतो ना, आणि ती पात्रता सिद्ध करण्यासाठी भागवताच्या अनुषंगाने बोलतो, 3 गुण तुमच्यात जर असतील तर संत आणि भगवंताची कृपा तुमच्यावर होते. आता घाईघाईनं पुढे जायचंय, आता अर्धाच तास राहिला. म्हणून पहिला गुण पाहिजे ब्राह्म मुहूर्तामध्ये उठणं. लक्षात आलं का. 5:30च्या आधी जे उठतात
तुमच्यावर ऋषी लोकांची कृपा होते. ऋषींचे सद्गुण तुमच्यात या जीवनात यायला लागते. 5:30 नंतर सूर्योदयाच्या आधीपर्यंत जे उठतात याला मनुष्य स्नान म्हणा, काय असेल ते ठीक आहे, क्षमा पात्र आहे, जाऊ द्या. आणि सूर्योदयानंतर जे रोजच उठतात तुमच्यावर राक्षसाची कृपा होणार आहे. भागवतात जर गेलो ना आपण, ती दारू निघाली समुद्र मंथनातून, ते कोण घेतली? त्या राक्षसाने. ओ पिणे लगे. म्हणून दारू हे पेय राक्षसा. रामकृष्ण हरी माऊली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच शिवकन्या विटू या YouTube चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून हरिपाठ पावली श्रीमद्भागवत कथा श्रीराम कथा कीर्तन सेवा लाईव्ह प्रक्षेपण सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.